पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वादाच्या चर्चा। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। मांढरे शिक्षिका असलेल्या पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमध्ये देखील होणार चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत। नांदेडच्या विद्युत नगरमधल्या कदम कुटुंबाला सीबीआयचं समन्स। मुलीसाठी 5 लाखांमध्ये पेपर विकत घेतल्याचा आरोप। कदम पती-पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी बोलावलं। कल्याण रेल्वे स्थानकामध्ये धक्कादायक अशी घटना। 14 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार। आरोपी सौरभ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात। पीडित मुलगी अहिल्यानगरवरून मामाला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आली होती। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त रेकॉर्डवरती एकही सक्रिय माओवादी नसल्याचा पोलिसांचा दावा। तर ऑपरेशन अंतिम प्रहारच्या अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक। गोंदियाच्या ओवारा गावाला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा। 20 घरांचं नुकसान। नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू। हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। तीव्र उष्णतेनं तलावांनी तळ गाठला। ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार सरकारला परत। पुणे टीडीआरच्या प्रकरणी कोर्ट निर्णयानंतर न्याय मिळत नसल्यामुळे उद्विग्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही घेणार भेट। आणि आयपीएलचे उर्वरित सामने प्रेक्षकांच्या शिवाय खेळवा। चेंबर ऑफ ट्रेड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांची मागणी। प्रेक्षकांनी शिवाय सामने खेळवले तर इंधनाची मोठी बचत, गोयल यांचं मत।